हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेल. उलन वर्क डोर हँगिंग. आणि त्यासाठी उलनचे हे सेट घेतलेले आहेत आणि 12 नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हे जे तोरण आपल्याला बनवायचं आहे ते न्यू डिझाइन मध्ये बनवायचं आहे. पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपल्याला हा थ्रेड यूज करायचा आहे आणि या पॉइंटला चेन टाकायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 चेन घेतलेले आहेत. पुढे या ज्या चेन आहेत त्या फोडायच्या आहेत डबल क्रोशाने. 1 2 3 फोर लूक मध्ये 1 डबल क्रोशा. पुढे पुढचा लूक. वन टू थ्री फोर 5 डबल क्रोशे टाकून झालेले आहेत आपले या पॉइंटला. पुढे हे जे काम आहे ते या पॉइंट पर्यंत करायचं आहे. हे जे चेन ज्या आहेत त्या पूर्ण हा राऊंड असाच करायचा आहे आपल्याला. सेकंड राऊंड फर्स्ट राऊंड आहे आपला. आणि चेन फोडण्याचं काम जे आहे ते कंप्लीट करून घेऊयात आपण. या पॉइंट पर्यंत डबल क्रोशे टाकत जाऊयात. या पॉइंटला आपले डबल क्रोशे कंप्लीट झालेले आहेत टाकून. पूर्ण चेन फोडलेले आहेत. 20 चेन ज्या टाकलेल्या होत्या आपण त्या फोडलेल्या आहेत. आणि पुढे पलटवायचं आहे. या पॉइंटला पहिला जो लुक आहे दोन्ही लुक मध्ये सुई टाकलेली आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सुईवर घेऊन 1 डबल क्रोशा टाकलेला आहे. पुढे सेकंड लुक मध्ये तेच रिपीट केलेलं आहे. दोन्ही लुक सुईवर घेऊन डबल क्रोशा यूज केलेला आहे. आपले 3 डबल क्रोशे झालेले आहेत या पॉइंटला. पुढे 4 डबल क्रोशा. पुढे 5 डबल क्रोशा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 आपले 13 लुक जे आहेत ते राहिलेले आहेत. आणि 1 2 3 4 5 6 डबल क्रोशा टाकलेला आहे या पॉइंटला. आणि पुढे काम करताना या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला. या पॉइंटला हा जो शेड आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे या पॉइंटला. पहा फ्रेंड, पुढचा शेड जॉईन करून घेतलेला आहे. पुढे काम करताना या पॉइंटला 1 चेन 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 लुक आपले राहिलेले आहेत. आणि 3 चेन टाकलेले आहेत. पुढे 1 2 3 4
4 लूकमध्ये 1 डबल क्रोशा, त्याच लूकमध्ये 2 डबल क्रोशा, 1 चेन, त्याच लूकमध्ये 2 डबल क्रोशा, पुढे पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत आपल्याला या पॉइंटला 1 2 3 चेन, पुढे 1 2 3 3 1 2 3 4 5 6 1 2 3 लूक सोडून द्यायचे आहेत आणि 4 लूकमध्ये 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा, या ठिकाणी आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे. वन टू 3 चेन झाल्यानंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे या पॉइंटला. पुढे 1 2 3 4 5 6 तसं आपण या ठिकाणी काम केलं, हे जे काम आहे तेच रिपीट करायचं आहे या पॉइंटला. टू डबल क्रोशे झालेले आहेत आपले. 3 4 5 1 2 3 4 5 6 डबल क्रोशे घेतलेले आहेत या पॉइंटला. 1 2 3 4 5 6 पलटायचं आहे. पुढे 1 2 3 चेन, दुसरा जो लुक आहे त्या लुकमध्ये दोन्ही लुकमध्ये सुई टाकलेली आहे बॅक फ्रंट. 1 2 डबल क्रोशा तेच रिपीट करायचं आहे जे मागे केलं. 4 5 6 या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. 1 2 3 चेन, पुढे या ठिकाणी 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे असं जे केलेलं आहे आणि 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये काम करायचं आहे. 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 1 चेन, 2 डबल क्रोशा, त्याच लुकमध्ये एकाच चेनच्या लुकमध्ये हे केलेलं आहे. 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये हे केलेलं आहे. 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे या साईडचे. पुढे पुन्हा 1 2 3 चेन आणि उलनचा कलर चेंज करायचा आहे या पॉइंटला. पुढे ज्या ठिकाणी आपण 1 डबल क्रोशे टाकलेले होते या साईडचे त्या दोन्ही लूक सुईवर घेऊन डबल क्रोशे यूज केलेले आहेत. हे रिपीट करत जायचं आहे. एंड पर्यंत आपल्याला हे रिपीट करायचं आहे. वन 2 3 4 5 6 डबल क्रोशे हे कायम हा आकडा ठेवायचा आहे आपल्याला एंड पर्यंत. ही जी तोरणपट्टी आहे ती तयार करून घेऊयात, आपण कंप्लीट करून घेऊयात. या पॉइंट पासून ते पुढे हे जे राऊंड टाकलेले आहेत जवळजवळ 100 राऊंड टाकून घेऊयात आपण आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला ही जी तोरणपट्टी आहे
हे जे राऊंड टाकलेले आहेत तोरणपट्टीचे, ते या पॉइंट पासून, हा जो पॉइंट आहे पहिला जो राऊंड आहे त्या राऊंड पासून 99 राऊंड टाकून घेतलेले आहेत. 99 राऊंड आपले कंप्लीट झालेले आहेत या पॉइंट पर्यंत. आणि पुढचा 100वा जो राऊंड आहे तो प्लेन, हा जो टप्पा आहे हा रिपीट करायचा आहे आपल्याला या पॉइंटला. आणि ही जी डिझाईन आहे ती अशी झालेली आहे. ही उलट साईड आहे डिझाईनची आणि ही सुलट साईड आहे. उलट सुलट बाजू तयार झालेली आहे. आणि पुढे आपल्याला हा साईड लॉक करून घ्यायचा आहे. पहा फ्रेंड, या पॉइंटला ही जी डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि या पॉइंटला कट करून लॉक करून टाकायचा आहे हा साईड उलनचा. शेवटचा जो राऊंड आहे तो आपला राहिलेला आहे टाकायचा. 100 राऊंड जो आहे तो टाकायचा आहे या पॉइंटला. आणि जसा आपण फर्स्ट राऊंड रिपीट केला तोच प्रकार या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी 1 2 3 चेन, दोन्ही लूक सीवर घेऊन बॅक फ्रंट डबल क्रोशा यूज केलेला आहे. 6 डबल क्रोशे या पॉइंटला टाकायचे आहेत. पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 17 डबल क्रोशे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत टाकायचे आहेत आपल्याला. 7 8 9 10 3 3 6 1 2 3 4 5. हा जो पॉइंट आहे या पॉइंट मध्ये फक्त 5 डबल क्रोशे आपल्याला रिपीट करायचे आहेत. या ठिकाणी डबल क्रोशे जे आहेत ते थोडेसे वाढीव डबल क्रोशे होत आहेत या पॉइंटला. आणि हे जे हा जो पॉइंट आहे या पॉइंटला 6 डबल क्रोशे टाकायचे आहेत. आणि या पॉइंटला ही जी तोरण पट्टीचं जे काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे. पुढचं काम पाहायचं आहे आपल्याला. या पॉइंटला जी तोरणपट्टी आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे. पूर्ण कंप्लीट झालेली आहे आपली तोरणपट्टी. पुढे काम करताना हे कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. पहा, ही जी तोरणपट्टीची साईड आहे उलट साईड आहे तोरणपट्टीची. आणि उलट साईडला हे जे आपण कट करून उलट काढलेलं आहे, लॉक केलेलं आहे, ते वळवून घ्यायचं आहे आतल्या साईडला. पहा फ्रेंड, पुढची जी डिझाईन आहे ही जी पट्टी आपली तयार झालेली आहे आणि पुढची डिझाईन आपल्याला करायची आहे. पुढे तोरणपट्टीच्या खालची जी डिझाईन आहे त्या डिझाईनसाठी या साईडनी आपल्याला ही जी साईड आहे या साईडनी 3 इंच अंतर ठेवायचं आहे. या पॉइंटला 3 इंच अंतरावर एक मार्कर टाकलेला आहे या पॉइंटला.
या साईडनेही 3 इंच अंतर ठेवायचं आहे. हे जे मार्कर आपण लावून घेतलेले आहेत, या मार्कर पासून हा जो मार्कर आहे, या मार्कर पासून पुढे किती इंचापर्यंत दुसरा जो मार्कर आहे त्या मार्कर पर्यंत हे 34 इंच भरत आहे आपलं. आणि 34 इंचामध्ये आपल्याला डिझाईन करायची आहे. या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत पुढे 34 इंचामध्ये आपल्याला पॉइंट काढून काम करायचं आहे. सव्वा 4 इंचावर आपल्याला टप्पे काढायचे आहेत पूर्ण या डिझाईनचे. 4.25 इंचाच्या पॉइंटवर या पॉइंटला पहिला टप्पा डिझाईनचा या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत 4.25 इंच घेतलेला आहे. पहा, हा जो पहिला जो पॉइंट आपण काढला होता त्या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत 4.25 इंचावर ही खूण केलेली आहे, मार्कर केलेला आहे. आणि असे टप्पे काढायचे आहेत आपल्याला पूर्ण इथून पुढे काम करताना. 4.25 इंच पुढचा टप्पा, सव्वा 4 इंचावर आपण जेवढे टप्पे बसतील तेवढे काढून घेऊया त्या पॉइंट पर्यंत. पहा फ्रेंड, या पॉइंटला हे जे 2 पॉइंट काढलेले आहेत आपण, हा एक पॉइंट आणि मार्करचा हा दुसरा पॉइंट, हे जे अंतर आहे हे 4.25 इंच आहे. प्रत्येक वेळेला 4.25 इंचावर मार्कर करून घेतलेला आहे. पूर्ण तोरणपट्टीचं एंड पर्यंत हे केलेलं आहे. या पॉइंट पर्यंत, या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत 4.25 असे टप्पे काढलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 टप्पे आपले निघालेले आहेत या पॉइंटला. पुढे काम करताना पहा फ्रेंड, पुढे काम करताना आपल्याला पिंक शेड यूज करायचा आहे. पहा, या पॉइंटला हा जो मार्कर टाकलेला आहे या मार्करच्या पॉइंट पासून स्टार्ट करायचा आहे. आणि या पॉइंटला 1 2 3 चेन, पुढे त्याच्या शेजारच्या लूपमध्ये 1 डबल क्रोशा, पुढे 1 चेन, 2 डबल क्रोशे झालेले आहेत आपले या पॉइंटला. पुढे पुन्हा पुढचा जो लूक आहे या लूकमध्ये 1 डबल क्रोशा, त्याच्या शेजारच्या लूकमध्ये 2 डबल क्रोशा, पुढे पुन्हा या पॉइंटला 1 चेन जे टाकलेली आहे त्या पॉइंटला 2 चेन घ्यायच्या आहेत आपल्याला. पुढे पुन्हा 2 डबल क्रोशे, पुढे 3 चेन, 1 डबल क्रोशा, या पॉइंटला 2 चेन, पुढे 2 डबल क्रोशे, 2 चेन, हा जो
टप्पा आपण स्टार्ट केला आहे तो आपल्याला मार्करचा हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत हा टप्पा कंप्लीट करायचा आहे. पुन्हा 2 चेन, टू डबल क्रोशे 2 चेन, हेच रिपीट करत चाललेलो आहोत आपण. 1 2 3 4 5 टप्पे आपले झालेले आहेत. पुन्हा 2 चेन, 2 डबल क्रोशा, 2 2 4 5 6 7 8 9 10 11 12. हे जे आपण तयार करून घेतलेलं आहे हे पूर्ण इथून पुढे काम करताना या पॉइंट पासून पुढे 1 2 3 4 5 चेन, 5 फ्रेंड या पॉइंटला 1 2 3 4 5 6 हे जे 6 पॉइंट आपण काढलेले आहेत 2 डबल क्रोशाचे आणि या ठिकाणी 1 2 3 4 5 चेन घेतलेले आहेत आणि मार्करचा हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून थोडंसं अंतर ठेवून पुढे पुन्हा ही स्टेप आपल्याला रिपीट करायची आहे. या पॉइंटला 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 2 चेन, हे जे 1 2 3 4 5 6 पॉइंट आपण जे काढलेले आहेत ते 6 पॉइंट पुढचा जो मार्कर आहे या मार्करच्या पॉइंट पर्यंत हे रिपीट करायचं आहे आपल्याला. 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशा, 2 चेन, 2 डबल क्रोशा, पुन्हा 2 चेन, 2 डबल क्रोशा, पुन्हा 2 चेन, 2 डबल क्रोशा, 1 2 3 4 5 6 हे 6 पॉइंट आपले मॅनेज झालेले आहेत या पॉइंटला. 1 2 3 4 5 6 पुढे पुन्हा 1 2 3 4 5 चेन, 1 2 3 4 5 प्रत्येक वेळेला हेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला. पुढे पुन्हा पुन्हा ती स्टेप रिपीट करायची आहे. 6 पॉइंट आपले 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. हा राऊंड असाच करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. हे जे मॅनेज केलेलं आहे असंच मॅनेज करत जायचं आहे. हे जे मार्कर आपण काढून घेतलेले आहे त्याच्यावर हे काम करत राहायचं आहे. करून घेऊयात हा राऊंड आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, पहिला जो टप्पा आहे हे जे 1 1 2 3 हे जे 3 पॉइंट आपण काढलेले आहेत पुढे हे जे 3 पॉइंट असे 3 पॉइंट आपल्याला या साईडचे काढायचे आहेत. पुढे इथून पुढे काम करताना तेच रिपीट करायचं आहे. 3 टप्पे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत या साईडचे आणि पुढे पुन्हा पिंक साईडचे
या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत 3 टप्पे आणि पुढे या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत तेच रिपीट करायचं आहे जे या पॉईंटला केलेलं आहे. करून घेऊयात. पहा या पॉईंटला हे जे आपण स्टार्टिंग या पॉईंट पासून केलेले पुढचे जे 3 टप्पे जे आहेत ते कंप्लीट करून घेतलेले आहेत. पहा फ्रेंड, या पॉईंटला ही जी डिझाईन आहे ती अशी तयार करून घेतलेली आहे या साईडची. पुढे या पॉईंट पासून स्टार्ट करायचं आहे पुढचा राऊंड. हे जे 2 चेन आपण ज्या पॉईंटला टाकलेली होती, ही जी खिडकी आहे या खिडक्यांमध्ये काम करत जायचं आहे आपल्याला. इथून पुढे जोपर्यंत हा शेवटचा पॉईंट येत नाही तोपर्यंत हे रिपीट करायचं आहे आपल्याला. आणि या पॉईंटला वन टू थ्री चेनचा 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, पुढे 2 चेन, पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, पुढे पुन्हा 2 चेन. हेच रिपीट करायचं आहे आपल्याला या पॉईंटपर्यंत. आणि या पॉईंटला आल्यानंतर आता आपण या पॉईंटपर्यंत येऊयात हे रिपीट करत. पहा या पॉईंटला 2 चेन 2 डबल क्रोशे असं केलेलं आहे आणि या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. पुढे या ज्या चेन आपण टाकलेल्या होत्या या 6 चेन ज्या आहेत त्या पॉईंटला 1 2 3 चेन, पुन्हा या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, पुन्हा 3 चेन, पुन्हा पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशा. हेच रिपीट करायचं आहे. या पॉईंटला जे रिपीट केलेलं आहे तेच रिपीट या पॉईंटला करायचं आहे. हा राऊंड असाच करायचा आहे. इथून पुढेही जे आपण इथं केलं हे जे केलेलं आहे हेच रिपीट पुढे या पॉईंटपर्यंत करायचं आहे. आणि जोपर्यंत हा पॉईंट येत नाही तोपर्यंत हे रिपीट करत राहायचं आहे आपल्याला. करून घेऊयात. तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. हा फ्रेंड, या पॉईंटला हा जो सेकंड राऊंड जो आहे आपला तो कंप्लीट करत आणलेला आहे. या पॉईंटला पुढे 2 डबल क्रोशे आणि या पॉईंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. हे असेच राऊंड टाकायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करताना. हे आतल्या साईडला टाकायचं आहे. हे जे पॉइंट आहेत, हे जे आपण चेनचे जे पॉइंट आहेत या पॉइंटला 3 चेन यूज केलेले आहेत प्रत्येक वेळेला. आणि इथून पुढे असेच राऊंड टाकत या पॉइंटला हे जे 6 चेन ज्या आहेत या पॉइंटला घेतलेल्या त्या पॉइंटला पुढच्या राऊंडला थर्ड राऊंडला हे 2 पॉइंट वाढणार आहेत आपले आणि पुढे पुन्हा असेच पॉइंट वाढत जाणार आहेत. इथून पुढे काम करताना ज्या पॉइंटला हे जे 2 पॉइंट आहेत या पॉइंटला हा टप्पा वाढणार आहे या पॉइंटला. आणि आणि हे असंच काम करत या पॉइंटपर्यंत यायचं आहे आपल्याला. जोपर्यंत हा पॉइंट येत नाही तोपर्यंत हे रिपीट करत राहायचं आहे. असेच राऊंड टाकायचे आहेत. त्या पॉईंटपर्यंत हे जे काम आहे ते पूर्ण कंप्लीट करून घेऊयात आपण. या साईडचंही असंच करायचं आहे. जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच काम या पॉईंटलाही करायचं आहे. करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि हा जो पॉईंट आहे या ठिकाणी 9 चेन घेऊन सिंगल क्रोशा टाकलेला आहे आणि हे असं अडकवण्यासाठी केलेलं आहे. पुढे आपल्याला
हे तिन्ही टप्पे आपले कंप्लीट आहेत आणि पुढे फ्रिल करायचे आहे याला आणि फ्रिलला या पॉइंट पासून स्टार्ट करायचं आहे. पूर्ण राऊंड हा जो राऊंड आहे हा आणि हा पूर्ण राऊंड फ्रिल करायचा आहे आपल्याला. या पॉइंटला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्रत्येक वेळेला 10 चेन यूज करायच्या आहेत आणि या पॉइंटला लॉक केलेला आहे. पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा जो राऊंड आपण स्टार्ट केलेला आहे तो कंप्लीट करून घेऊयात. चेनचा या पॉइंट पासून ते पुढे या पॉइंट पर्यंत हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत आपल्याला या चेन टाकायच्या आहे. टाकून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपले चेन टाकण्याचा जो राऊंड होता तो कंप्लीट करून घेतलेला आहे आणि पुढचा राऊंड पुढे याच्यात चेन टाकलेल्या आहेत त्या फोडायच्या आहेत. सिंगल क्रोशा वापरायचा आहे, मुकाखांब वापरायचा आहे आणि इथून पुढचे सगळे राऊंड सिंगल क्रोशाचेच करायचे आहेत. सेकंड राऊंड जो आहे तो फर्स्ट राऊंड चेन फोडण्याचा, सेकंड राऊंड दोन्ही लूकमध्ये सुई टाकून सिंगल क्रोशाचा यूज करायचा आहे. असेच राऊंड टाकत ही जी फ्रिलची पट्टी आहे ती तयार करायची आहे. प्रत्येक लूकमध्ये 1 सिंगल क्रोशा ठेवायचा आहे. हे काम आपण कंप्लीट करून घेऊयात या फ्रिलचं. पहा फ्रेंड, या पॉइंटला फ्रिलचा जो आपण फ्रिलचा सेकंड राऊंड स्टार्ट आहे आणि सेकंड राऊंड जो आहे तो या साईडने घेतलेला आहे आणि दोन्ही लुकमध्ये सुई टाकलेली आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सुईवर घेऊन सिंगल क्रोशा यूज केलेला आहे आणि हा शेवटचा राऊंड आहे आपला फ्रिलमधला. फक्त 2 राऊंड या ठिकाणी फ्रिलमध्ये घेतलेले आहेत. पहिला जो राऊंड आहे तो चेन फोडण्याचा पिंक सेडचा आणि दुसरा जो राऊंड आहे तो पिस्ता सेडचा. हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर गोंडे यूज करायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर हा प्रोजेक्ट कंप्लीट होत आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं फ्रिलचं जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे आणि या पॉइंटला गोंडे यूज करायचे आहेत आपल्याला. गोंड्यासाठी हा सेड यूज करायचा आहे. या 1 2 3 4 5 6 7 7 गोंडे आपल्याला तयार करायचे आहेत. त्यासाठी हे जे 3 बोटं आहेत 2 3 4 5 6 7 8 9 10 राऊंड, प्रत्येक वेळेला 10 राऊंड आणि 3 बोटावरच हा गोंडा तयार करायचा आहे. प्रत्येक वेळेला 10 राऊंडच वापरायचे आहेत आणि हे जे गोंडे आहेत ते आपण लॉक करून घेऊयात नेहमीप्रमाणे. या पॉइंटला कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पुढे आणखीन एकदा लॉक करायचा आहे हा गोंडा. पहा फ्रेंड, हा जो गोंडा आहे तो या पॉइंटला लॉक करायचा आहे. पहा, आणखीन एकदा लॉक करायचा आहे हा गोंडा या पॉइंटला. करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट.
पहा फ्रेंड, या पॉईंटला हे कट करायचं आहे आणि असे आणखीन आपल्याला 6 गोंडे करायचे आहेत. करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट. आपला पहिला गोंडा तयार झालेला आहे. हा जसा तयार केला तसेच बाकीचे करायचे आहेत. करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. कंप्लीट करून घेतलेला आहे आणि असा झालेला आहे. भेटूया त्याच्यात नवीन प्रोजेक्टसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.